आता प्रत्येक महानगरपालिका किंवा प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी आहे। हा, तिथला प्रत्येकाचा राजकीय विरोधक वेगळा आहे, म्हणून त्या जिल्ह्यातली ती परिस्थिती असते। हा, आता नाशिकचं एक झालं म्हणजे अख्ख्या राज्यातलं झालं असं नव्हे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे नेते आहेत, सरचिटणीस आहेत, प्रवक्ते आहेत, उपाध्यक्ष आहेत, या सगळ्यांची मतं सन्माननीय राजसाहेब ठाकरे जाणून घेतील आणि मगच अंतिम निर्णय ह्या ठिकाणी होईल। प्रत्येकाची इच्छा असणं ही एक भाग वेगळा आहे आणि प्रत्यक्षात निर्णय घेऊन तो अंमलात आणणं हा एक दुसरा भाग आहे। त्यामुळे थोडं थांबावं लागेल आपल्याला ह्या गोष्टीसाठी। बरं, गेल्या काही दिवसापासून तुमच्यासारख्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं होतं की अधिक जोमानं आपण काम करणं गरजेचं आहे, राजकीय निर्णय घेणं गरजेचं आहे। काही जणांचं म्हणणं होतं की सत्तेसोबत जायला हवं, पण एक मतप्रवाह आहे की आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन पुन्हा तो ठाकरे ब्रँड वाचवला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, ही ती योग्य वेळ आहे का? बघा, राजसाहेब ठाकरे हे राजकीय जाणकार आहेत, दूरदृष्टीचे नेते आहेत। त्यांना जे जे दूरदृष्टीने दिसलं आहे ते राजसाहेब ठामपणे बोललेले आहेत। मला वाटतं या युती संदर्भात आणि आघाडी संदर्भात आणि ठाकरे ब्रँड संदर्भात ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत। पण तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, हा ठाकरे ब्रँड आहे, हा प्रबोधनकारांपासून सुरू झालेला ठाकरे ब्रँड आहे। बाळासाहेब आहेत, राजसाहेब आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत। हा ठाकरे ब्रँड ह्या महाराष्ट्रातनं कोणी पुसू शकत नाही, कारण की आमच्यासारखे कार्यकर्ते प्रत्येक गल्लीमध्ये आहेत। त्यामुळे ठाकरे ब्रँडला संपण्याची भाषा कोणी करू नये, तो चिरकाळ टिकणारा ब्रँड आहे।